तर आधी हे खरं तर स्वप्नमत वाटायचं की खरंच स्वप्न होतात का पूर्ण, पण ॲक्च्युली स्वप्न पूर्ण होतात. कारण मी पाहिली आहे ती आणि मला हळूहळू आता ती उशीर झाला थोडासा, ती पूर्ण होताना दिसते. आणि माझ्या आयुष्यातला पण म्हणून असं आपण इतक्या वर जाऊन भस्कन खाली कसे पडतो ना, तशी ती सिच्युएशन होती. मी एलिमिनेट झाले त्या दिवशी मी इतकी रडले, मला वाटलं की आता माझं काही होऊच शकत नाही आयुष्यात. आणि तेव्हा असं वाटायला लागलं की नाही, कुठेतरी ते स्वप्न आपलं असतं ना कुठेतरी जागं, तर ते पुन्हा एकदा मला जगायला मिळालं असं वाटायला लागलं. आणि मग झीवर येण्याचं, ते आज मी पुन्हा त्या चॅनलवर दिसते ह्याच्यासारखा आनंद मला शब्दात सांगता येणार नाहीत. आर्टिस्टसाठी एक वेगळा आनंद असतो, कोणीतरी आपल्याला आपलं कॅरेक्टर म्हणून ओळखत असतं ना, सो ते खूप स्पेशल आहे. अर्थात मी खूप काही गाठलं नाही आहे, ही तर सुरुवात आहे. जी मला 10 वर्षांपूर्वी करायची होती ती सुरुवात माझी आत्ता झाली असं मला वाटतंय. पण हरकत नाही, या 10 वर्षामध्ये मी पुढची 20 वर्ष तरी कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. हाय, मी वैशाली राहुल भोसले. झी मराठीवरची आमची ही मालिका आहे सारं काही तिच्यासाठी, त्यातली मी मंजू. सो मी आता जवळजवळ 2011 नंतर मी आता पुन्हा एकदा झीवर येते. सो मला अतिशय आनंद होतो की मी पुन्हा झीवर आले. मला असं कायम वाटायचं की मला झीने असं म्हणायला हवं की मी झीची आर्टिस्ट आहे. सो ते माझं स्वप्न पूर्ण झालं. ते असं की एकतर झीच्या पेजवर आता प्रोमोज किंवा छोटे छोटे सीनचे कट्स असतात ते यायला लागले. सो मला असं वाटतं नेहमी आमच्या शाळेत, आमच्या कॉलेजमध्ये असे कॉलेजमधले शिक्षक नेहमी म्हणायचं की स्वप्न पहा, ती पूर्ण होतात. तर आधी हे खरं तर स्वप्नमत वाटायचं की खरंच स्वप्न होतात का पूर्ण, पण ॲक्च्युली स्वप्न पूर्ण होतात. कारण मी पाहिली आहे ती आणि मला हळूहळू आता ती उशीर झाला थोडासा, ती पूर्ण होताना दिसतात. झीच्या पेजवर माझा एखादा सीनचा प्रोमो असतो किंवा आताच माझा वाढदिवस झाला नोव्हेंबरमध्ये, तर झीवर अभिनेत्री वैशाली भोसले हीच वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे एका ॲक्टरला, एका अभिनेत्रीला हे ऐकणंसुद्धा किती सुखावं असतं ना. आणि जेव्हा मी पहिल्यांदा ते पाहिलं सकाळीच मी झीच्या पेजवर, मला इतका आनंद झाला की म्हणजे छान वाटलं मला की मला जे हवं होतं की एक मला एक्सेप्ट केलं ॲज अन आर्टिस्ट. सो ते मला खूप माझ्यासाठी छान होतं. आणि हे छान वाटण्यामागचं कारण म्हणजे विशेष आहे. झीचा पहिला रियालिटी शो होता, पहिला सीझन, महाराष्ट्राचा बॅकपायपर, महाराष्ट्राचा सुपरस्टार असं ते होतं. सो मी त्यात कंटेस्टंट म्हणून गेले होते. तेव्हा तर फारच उत्साह, आणि त्यावेळेस इतकं काही सोशल मीडिया वगैरे नव्हतं त्या काळामध्ये ना. सो तेव्हा रियालिटी शो म्हणजेच आपल्याला प्लॅटफॉर्म असं वाटायचं. तोपर्यंत एकांकिका स्पर्धा वगैरे करत होते मी. मास्टर्स करत असताना मी आमच्या SNT युनिव्हर्सिटीमधून मी स्वतःला रिप्रेझेंट करत होते. तिथे पण मी तेजस्विनी म्हणून मी सेकंड आले होते. म्हणजे एवढं सगळं अचीव केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा झीच्या रियालिटी शोला गेले तर मला वाटलं की चला आता मला प्लॅटफॉर्म मिळाला, आता मी कुठेतरी स्टँड होईन आणि मला काहीतरी करता येईल जे मला अभिनेत्री म्हणून उभं व्हायचं होतं ते. सो पहिल्या ह्याला गेले मी ऑडिशनला. तर मुंबईमधलं होतं, त्यात मी सिलेक्ट नाही झाले. तर आधीच माझ्या घरून विरोधच होता वडिलांचा फारच, ते करूच द्यायचं नाही. तर मला असं वाटलं की कदाचित मी स्वतःला प्रूव्ह करू शकेन या माध्यमातून. सो माझं तिकडं नाही झालं एलिमिनेशन. मी एलिमिनेट झाले, मला सिलेक्शनच नाही झालं. मी घरी गेले आणि पप्पांना सांगितलं, तर ते माझ्यावर हसले की मी म्हणालो होतो ना हे काही होणार नाही, तू हे सगळं सोड आणि अभ्यासाला लाग. म्हणजे कुठली स्पर्धा परीक्षा देणं किंवा प्रोफेसर होणं असं त्यांना वाटायचं. आणि मला कायम अभिनय आणि डान्स ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट होता. सो मी खूप हिरमुसले, पण तरी मला कळालं की ठाण्यामध्ये आणखीन एक राऊंड होणार आहे. मग मी ठाण्यात पुन्हा जय्यत तयारीनिशी गेले आणि फॉर्च्युनेटली मी सिलेक्ट झाले तिथे. तो माझा आनंद इतका होता, म्हणजे त्याचे व्हिडिओ अजूनही आहेत यूट्यूबवर, तुम्ही पाहाल. मी सिलेक्ट झाले, म्हटलं की चला आता आपल्याला हवं तसं सगळं होणार आहे, पण आपण ठरवतो तसं होत नाही कधी कधी. सो मी गेले तिथे, छान आमचं ग्रूमिंग सेशन झालं. खूपच इंटरेस्टिंग असा तो सेगमेंट होता, सगळं छान झालं. आणि तिसऱ्या एपिसोडला मी एलिमिनेट झाले. आणि माझ्या आयुष्यातला पण म्हणून असं आपण इतक्या वर जाऊन भस्कन खाली कसे पडतो ना, तशी ती सिच्युएशन होती. मी एलिमिनेट झाले त्या दिवशी मी इतकी रडले, मला वाटलं की आता माझं काही होऊच शकत नाही आयुष्यात. कारण पप्पा म्हणत होते की हे करायचं नाही, आणि आता मी इथे गेले तर मला चॅनलने पण नाकारलं आहे. म्हणजे मी अभिनेत्री म्हणून मी शून्य आहे, मी काहीच करू शकत नाही. आणि मी ढासळलेच, ती इतकी ढासळले की जवळजवळ मी 2 वर्ष मी बेडवर होते. मी मग डिप्रेशनमध्ये गेले. चेहरा पूर्ण खराब झाला, चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स. कारण इतकं टेन्शन यायला लागलं की घरी बाबा नाही म्हणतात, आईचा सपोर्ट होताच, फॅमिलीचा सपोर्ट तसा पप्पांचा सोडता बाकी सगळ्यांचा सपोर्ट होता. सो मी डिप्रेशनमध्ये गेले इतकी की कळेच ना काय झालं. ह्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे आम्ही जवळजवळ 4-5 डॉक्टर फिरलो, पण कळेच ना की हिला नेमकं काय झालं आहे असं. आणि मग शेवटी निदान झालं की मी RA पॉझिटिव्ह होते, म्हणजे रुमटाईड आर्थरायटिस असा एक आजार आहे जो अति स्ट्रेसमुळे होतो. एकतर हेरिडेटरी असतं, जे आमच्या फॅमिलीत कोणालाच
नव्हतं. पण मी इतक्या डिप्रेशनमध्ये गेली की मला वाटलं आता मी करिअरच करू शकणार नाही. म्हणजे असं नाही की माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं. मी मास्टर्स ऑफ सोशल वर्क केलं आहे, मी NGOमध्ये नोकरी करत होते आणि ते सोडून मी इथे आलेले. म्हणजे माझ्याकडे दुसरं ऑप्शन होतं. बट स्टील आपलं एक स्वप्न असतं ना, स्वतःला TV वर पाहायचं किंवा शाहरुख खान, माधुरी दीक्षित व्हायचं स्वप्न असतं आर्टिस्टचं. सो माझंही तसं होतं आणि तसं झालं आणि मी बेड रिडन होते. म्हणजे मला सूला शीला जायला सुद्धा जमायचं नाही. मला साधा पाण्याचा ग्लासही धरता येत नव्हता, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. इतकी वाईट अवस्था. पॅरलाइज माणसं कशी असतात तसा माझा मेंदू पॅरलाइज झाला होता. मी जागेवरच होते. आणि त्याच्यानंतर मग नाहीच, म्हणजे मला असं वाटलं मी नाही काही करू शकणार, मी सोडूनच दिलं. आणि नंतर मग माझ्यासमोर, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सुपरस्टारच्या पहिल्या सीझनमध्ये कोण कोण होते, ते सगळे आता स्टार्स आहेत. तुम्ही सगळे त्यांना व्यवस्थित ओळखता. म्हणजे अगदी निलेश साबळे असेल, अभिजित खांडकेकर असेल, नम्रता असेल, धनश्री, बरेच जण आहेत असे. ते सगळेजण आता व्यवस्थित एस्टॅब्लिश झालेत एक्सेप्ट मी. सो मी त्यांची जर्नी पाहायचं आणि मला इतकं वाईट वाटायचं की यार मी काय करते आहे. म्हणून आणखीन मला डिप्रेस व्हायचं. पण तरीसुद्धा हळूहळू आजारपणामुळे माझी फॅमिली माझ्या जवळ आली आणि शेवटी त्यांनीच मला मग सपोर्ट केला. त्याच्यानंतर माझा नवरा माझ्या आयुष्यात आला आणि त्याने एक छान सपोर्ट दिला मला खरं तर, की ठीक आहे ना, काही हरकत नाही. आणि तो पण सेम इंडस्ट्रीमध्ये, राहुल भोसले, तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे सध्या. त्याचा RB स्टुडिओज नावाचं त्याची स्वतःची फर्म आहे आता. सो त्याने मला खूप छान सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे थोडंसं आता मला जगावंसं वाटायला लागलं. नंतर मी ठरवलं की अच्छा ओके ठीक आहे, आपण अभिनेत्री म्हणून नाही होऊ शकत, पण एक चांगली सोशल वर्कर म्हणून आपण काम करायला सुरुवात करूया. आणि त्याच्यामध्येच मला एक नाटक मिळालं, आधी बसू मग बोलू, श्री चिंतामणी प्रोडक्शनचं ते नाटक होतं. ते नाटक केलं मी आणि तेव्हा असं वाटायला लागलं की नाही, कुठेतरी ते स्वप्न आपलं असतं ना कुठेतरी जागं, तर ते पुन्हा एकदा मला जगायला मिळालं असं वाटायला लागलं. आणि मग हळूहळू मग छोटे छोटे कॅरेक्टर्स, मग लक्ष असेल किंवा तू माझा सांगतीमध्ये निगेटिव्ह रोल असेल, असं छोटं करत गेले. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी एक छान मालिका मला करायला मिळाली, स्टार प्रवाहावरची, रंग माझा वेगळा. त्यात मी अश्विनी म्हणून कॅरेक्टर केलं. सो माझ्यासाठी ते खूप नवं होतं, कारण कॅरेक्टर तसं लहान होतं, पण मला वैशाली म्हणून न ओळखता मला अश्विनी म्हणून ओळखायला लागले होते लोक. सो ते छान वाटत होतं. आणि त्याच्यात भर म्हणजे आता ह्या वाढदिवसानंतर मी पुन्हा एकदा झीवर आले. म्हणजे जे केव्हा तरी पाहिलेलं झीचं स्वप्न, झीवर येण्याचं, ते आज मी पुन्हा त्या चॅनलवर दिसते, ह्याच्यासारखा आनंद मला शब्दात सांगता येणार नाही. तशी जर्नी खूप मोठी आहे, सगळंच सांगता येणार नाही, पण हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की असं सगळं घडलं. बरं एवढंच नाही, त्याच्यानंतर मी म्हटलं की बरं ठीक आहे, ॲक्टिंग नाही तर आणखीन काय काय करू शकतो ॲक्टिंगला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी. तर मी डान्स शिकले, मी कथक शिकले, त्यामुळे डिप्लोमा केला. राजश्री शिर्के दिदी माझ्या गुरु आहेत, सो त्यांच्याकडे मी कथकचा डिप्लोमा केला. आणि मला म्हणजे खरं वाटेल की नाही माहीत नाही, पण मी पहिली आले. मी इतक्या म्हणजे डेडिकेटेडली ते केलं, म्हणजे 5-5, 6-6 तास आम्ही रियाज करायचो. सो डान्स केला आणि मला वाटतं मी स्वतःला प्रिपेअर केलं ह्या काळामध्ये. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे मोबाईल होता, तेव्हा टिकटॉकचं एक फॅड आलं होतं, पण लोकांना ते चुकीचं वाटत असेल, पण माझ्यासाठी तो खरं तर आधार होता. मला स्क्रीनवर पाहायचं असायचं स्वतःला ना, मग मी रील करायचे आणि ते मी एकच रील मी 100 वेळा पाहत असेन, वाव मी ह्यात किती छान दिसते, नाही हे जरासं चुकलं, हे आपण असं करूया. म्हणजे माझ्यासाठी तो स्टेज होता ॲक्टिंगचा. मी टिकटॉक करत गेले, मग टिकटॉक बंद पडलं, मग पुन्हा एकदा ओ गॉड आता काय करू, मग पुन्हा रील्स सुरू झाले. सो मग तिथे छोटे छोटे रील्स करणं किंवा डान्स करणं, असं करत करत मी स्वतःची हाऊस भागवत होते ॲक्टिंग करण्याची. आणि हेच करता करता माझे गुरु, जिकडे मी ॲक्टिंग शिकले, पाटकर कॉलेजचे मी स्टुडंट आहे, तिथे रमेश मोरे सर यायचे. सो माझे सर नेहमी म्हणतात की एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर दोज हू बिलीव्स. आणि माझा विश्वास होता आणि मी स्वतःवर विश्वास ठेवला, सरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि मी मोबाईलच्या माध्यमातून म्हणा किंवा काय, मी करत राहिले, छोटं काहीतरी करत राहिले. आणि आज मला असं वाटतं आहे, अर्थात मी खूप काही गाठलं नाही आहे, ही तर सुरुवात आहे. जी मला 10 वर्षांपूर्वी करायची होती ती सुरुवात माझी आत्ता झाली असं मला वाटतं आहे. पण हरकत नाही, या 10 वर्षामध्ये मी पुढची 20 वर्ष तरी कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. पण म्हणतात ना, मंजिलपेक्षा जो सफर आहे ना, म्हणजे जो प्रवास आहे ना, तो जास्त इंटरेस्टिंग असतो. तर मला असं वाटतं, मी स्वामींना थँक्यू म्हणते की माझ्या आयुष्यात हा काळ आला, त्यामुळे मला तिथे पोहोचण्याची जी कळ आहे ना, ती झळ आहे, ती मला कळते की तिथे पोहोचणं इतकं सोपं नाही. त्या त्रासातूनच तुम्ही गेला तर तुम्हाला प्रत्येक पावलावर त्याची जाणीव होत राहते की तुम्हाला कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे आणि किती मेहनत करायची क्षणोक्षणी. सो तेच मी लक्षात ठेवते आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करते. सो मला माहिती आहे, तुम्हाला माझी मंजू पण आवडते, कारण खूप लोक भेटतात आणि आता वैशाली म्हणून नाही ओळखत, कोणी अश्विनी म्हणून नाही ओळखतात, ए मंजू, ती बघ मंजू, असं हे आर्टिस्टसाठी एक वेगळा आनंद असतो. कोणीतरी आपल्याला आपल्या कॅरेक्टर म्हणून ओळखत असतं ना, सो ते खूप स्पेशल आहे. सो थँक्यू, तुम्हाला हे विचारावं असं वाटलं. मला खूप छान वाटतं आहे. आता मला खरंच माझ्या स्वप्नांच्या जवळ जाते असं वाटतं मला, मी ॲक्ट्रेस असल्यासारखं वाटतं. थँक्यू.